बार्शी टाकळी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, टरबूज पिकाचे लाखोंचं नुकसान, शेतकरी हवालदिल। बार्शी टाकळी तालुक्यासह परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरलं असून मौजे बहिरखेड्यातील प्रगतिशील शेतकरी उदय पाटील ठाकरे यांच्या शेतातील टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या नैसर्गिक संकटामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने ठाकरे यांच्यासह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। उदय ठाकरे यांनी मोठ्या मेहनतीने आणि खर्च करून आपल्या शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती। चांगले उत्पादन होऊन लाखो रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असतानाच अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावत संपूर्ण पिकाची नासधूस केली। पावसामुळे टरबूज पीक सडण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी फळे खराब झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना व्यक्त होत आहे। यापूर्वीही या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतपिकांचं नुकसान झालं होतं। सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हतबल झाला असून डोक्यावर हात ठेवून बसण्याची वेळ त्याच्यावर आली आहे। शेतीसाठी घेतलेलं कर्ज, वाढते उत्पादन खर्च आणि आता झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून गेला आहे। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी बहिरखेड परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। शासनाने त्वरित मदतीचा हात दिला नाही तर शेतकऱ्यांचे जगणे कठीण होईल अशी भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर संकटाचे ढग दाटून आले असून शासनाने तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।